पहिला पाऊस आहे हा या वर्षीचा. लोक पावसात भजे खाता, मी पावसात ज्यूस पेते. हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदाचा जाओ. आणि मस्त आता सकाळ झाली आहे, आमचं सगळं आवरून पण झालं आणि ऋतुताईंना पण ड्युटीला जायचं आहे 10 वाजता आणि खूप जास्त भूक लागली आहे, तर आपण आता नाश्त्याची तयारी करतोय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर नाश्त्याची तयारी चालू आहे, नाश्ता करू आता. आपली पोह्यांची तयारी आता ऑलमोस्ट होतच आली आहे. हे बघा सगळं रेडी आहे. या पोहे खायला सगळ्यांनी, लग्न होत आहे झाल्यावर या सगळ्यांनी. तर काल आपण सगळेजण गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. आज सकाळी उठल्यावर मी बघितलं की काल अंगारक योग पण होता आणि विनायक चतुर्थी पण होती. त्या निमित्ताने आमचंही दर्शन झालं आणि आमच्या मार्फत तुमचंही दर्शन झालं. तर कालचा दिवस पण खूप छान होता आणि ते मी सकाळी उठल्यावर बघितले. आज इकडे आपले पोहे पण झाले, इकडे चहा झालाय, चहा उकळतोय आणि सकाळी सकाळी दूध सांडलंय आमचं. सांडलं नाही, उतू गेले. खूप चांगलं असतं, घरामध्येच काहीतरी चांगलं होणार. हा, आणि पूजा करते ॲपलचा ज्यूस, ॲपल आणि चिक्कूचा ज्यूस करते. आम्ही रोजच करतो तसं, रोजच पितो कारण सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळं मग रोजच ज्यूस असतो आमचा. कधी सकाळी कधी संध्याकाळी नाही, दुपारी. हा, पण मग सकाळी सकाळी तर करतो. आम्ही करून फ्रीजमध्ये ठेवू, मग पोहे खाऊ, पोहे खाऊ, चहा पिऊ आणि मग ज्यूस आम्ही थोड्या वेळाने आरामात पिऊ. थोडा थंड झाल्यानंतर आमच्यासोबत आमची फॅमिली पण, म्हणजे आम्ही ज्यूस जास्तच बनवून ठेवत असतो. दिवसभर आमचं ज्यूस वगैरे पिणं चालूच असतं काही ना काही. आणि कसं हेल्दी खाल्ल्याने चांगलं असतं, नियंत्रणात राहतं. माझी सध्या डायटिंग चालू आहे त्याच्यामुळे सांगितलं. पोहे आपले रेडी आहे खाण्यासाठी आणि इथे पण रेडी आहे. बाकीच्यांचं अजून आंघोळ वगैरे चालू आहे, पण मला जायचं आहे म्हणून मग मी करून घेते. चल पूजा, हा आणि तेवढा चिक्कू कापून ज्यूस नंतर बनव. चल आधी खाऊन घेऊ. हो, बाय बाय सगळ्यांना. चला आता ऑफिसला जाते आपण, आता संध्याकाळी भेटू. बाय बाय, या लवकर. ऋतुताई आता ऑफिसला गेल्या आणि त्या गेल्यानंतर आता मी पण घरातली बाकी उरलेली कामे आटपून घेते. आपले सफरचंद आणि चिकू तर कापूनच झाले होते, त्यामुळे मी दूध वगैरे टाकून त्याचा लगेच ज्यूस बनवायला घेतला. आता इथे आपला ज्यूस रेडी आहे. फ्रीजमध्ये ठेवून देते मी, म्हणजे मस्त थंडगार होईल. सुमारे 1:30-2च्या दरम्यान आहे ना, ऋतुताई घरी येत असतात जेवण करायला, तेव्हा ज्यूस पिते. कारण आता ना त्यांना प्यायचा होता पण खूप घाईघाईत गेल्या त्या. पोहे खाल्ले, चहा पिला आणि तशाच गेल्या. लेट झालं ना आज थोडंसं. फ्रीजमध्ये ठेवून देते. आपण जॉब चालू असताना घर कसं मॅनेज करतो, म्हणजे खरं तर आता आम्ही दोघी असल्यामुळे आम्हाला ते खूप सोपं जातं आहे. मी जेव्हा हॉस्पिटलला जायची तेव्हा माझा टायमिंग होता 10 ते 8 आणि माझं ट्रॅव्हलिंगमध्येही 1-2 तास निघून जायचे. त्यामुळे मला घरातून 8:30लाच जावं लागायचं आणि मी संध्याकाळी येणार घरी 10 वाजता. तर पूर्ण दिवस म्हणजे घरातली सगळे कामे असो किंवा स्वयंपाक असो, सगळं काही ऋतुताई मॅनेज करून घ्यायच्या. म्हणजे माझ्यापर्यंत एकही गोष्ट आली नाही आणि त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. तसंच आता उलट झालंय. आता सध्या मी घरी आहे, म्हणजे माझं ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणा पेशंटसोबत किंवा MDचा स्टडी म्हणा, ते सगळं चालूच आहे. पण माझं जॉब बंद आहे कारण मला स्वतःचं क्लिनिक चालू करायचं आहे आणि स्वतःचं चालू करायचं म्हणजे त्याच्यासाठी स्टार्टअप
असावा लागतो सुरुवातीला, पेशंटचा फ्लो असावा लागतो. जर पेशंट जास्त यायला लागले तर आपण स्वतः डायरेक्टली क्लिनिक टाकू शकतो. त्यामुळे सध्या मी घरीच आहे आणि घरूनच स्टडी वगैरे करते माझा. आता मी इथे घरातली सगळी कामे वगैरे बरेचसे, म्हणजे खाली तर झाडू फरची वगैरे ऑलमोस्ट सगळं सकाळीच झालेलं होतं. फक्त वरती थोडा कपड्यांचा पसारा वगैरे होता, आवरासावर करायची बाकी होती, तेवढी आता मी करून घेते. तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद भेटतोय आम्हाला, म्हणजे कमेंट वाचून खूप जास्त आनंद होतो आणि खरं तर कमेंटचा रिप्लाय द्यायलाही खूप आनंद होतो. असंच प्रेम आमच्या दोघींवर करत राहा. पण व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता तर तुम्हाला आमची फॅमिली माहितीच आहे. मी म्हणजे पूजा, गणेश, ऋतू आणि अमोल आणि सासूबाई असे 5 फॅमिली मेंबर्स आहोत आम्ही. सासरे जे आहेत त्यांचे निधन झालेले आहेत आणि आमचं एकदम हसतं खेळतं एकदम छोटीशी फॅमिली आहे. माझे जे मिस्टर आहेत त्यांना 2 मावशा आहेत, एक सुरेखा मावशी आणि एक जयश्री मावशी. तर तसं तर आता भैरवनाथाच्या यात्रेला आमचे सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे सासरची आमची सगळी फॅमिली येतच असते. त्यावेळेला मी सगळ्या फॅमिलीशी तुमचं इंट्रोडक्शनही करून देईल आणि सगळ्यांना तुम्हाला भेटवेलही. मला खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना भेटवायला. गुड मॉर्निंग. या पोहे खायला छान झाली पूजा पोहे. हा पहिले लग्न आले पण पहिले येत जा कायम आमच्या घरी. आज घरी नितीन काका आलेले. नितीन काका म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, माझ्या मिस्टरांची जी मावशी आहे जयश्री मावशी, त्यांची मिस्टर आहे आणि ते कायम येत असतात. आमच्या सिन्नरमध्येच राहतात ते, त्यांचं येणं जाणं चालूच असतं. सकाळी सकाळी ते आले होते आणि खूप छान वाटलं. पोहे वगैरे चहा पाणी झाला आणि मस्त गप्पा पण मारल्या आम्ही. त्यानंतर मग मी इथे गॅस वगैरे धुवायला घेतला, कारण सकाळीच ना काय झालं माहिती का, दूध तापत ठेवलं आणि अचानक म्हणजे लक्ष नव्हतं, म्हणजे लक्ष होतं पण अचानक काय कळलंच नाही आणि दूध उतू गेलं. असं म्हणतात की दूध उतू गेलं चांगलं असतं, पण मग गॅस खराब झाला होता. त्यामुळे मग आता मी गॅस आणि किचन वगैरे साफ करून घेते आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाचीही सुरुवात करायची आहे. मी आज तुमच्यासोबत खूप छान अशी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे. आता इथे सासूबाईंची देवपूजा वगैरे चालू आहे. आता मी इथे पावशर भेंडी, 2 बटाटे आणि 1 टोमॅटो घेतला आहे आणि इथे मी चॉप करायला सुरुवात केली आहे. बऱ्यापैकी माझी तयारी झालीच आहे. मग कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरे, मोहरी आणि बटाटे टाकले आहे. बटाटे मस्त वाफवून घ्यायचे. वाफवून घेतल्यावर मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण पेस्ट करून घेतली आणि ती याच्यामध्ये टाकली आहे. ती पण आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. ती मस्त 2-5 मिनटं फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथं टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोचं पाणी सुटतं, त्यामुळे ती बऱ्यापैकी फ्राय करून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर भेंडीही त्यामध्ये ॲड करायची. भेंडी थोडीशी वाफवल्यानंतर त्यावर मीठ टाकायचं आणि थोडीशी वाफवून घ्यायची आणि त्यावर मॅगी मसाला टाकून भेंडी मस्त सर्व करायची. खूप टेस्टी लागते ही मॅगी मसालावाली भेंडी. मी जेव्हा हॉस्टेलला होती तेव्हा मी ही बनवलेली आणि ही मी स्वतः इन्व्हेंट केलेली आहे. म्हणजे त्यावेळेला भेंडीचं प्रमाण खूप कमी होतं आणि मला असं वाटलं भेंडी खूप कमी आहे तर मग आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा ॲड करू, म्हणून मी ती स्वतः डोकं लावून इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे. पण खूप टेस्टी लागते, तुम्हीही ट्राय करू शकता. आता इथे मी गरम गरम चपात्या करून घेते. म्हणजे माझ्या घरी, माझ्या मम्मीच्या घरी मोठ्या मोठ्या चपात्या करून पटकन काम उरकवणारी मी इथे आल्यानंतर एकदम छोट्या छोट्या चपात्या करते, कारण इथे सगळ्यांना मस्त छोट्याशा चपात्या खायची सवय आहे. कधीची वाट बघत होते. 2:15 वाजले. अगं पाऊस येत होता म्हटलं. हा ना, पावसाचं वातावरण. तेच म्हटलं 2:15 वाजले तरी अजून आलं नाही. मी पण जेवली नाही अजून, म्हटलं सोबतच जेवू आता. अगं पाऊस म्हटलं पाऊस येईल, चला मग आता जाऊ. थेंब येत आहे ना बाहेर, खूप छान वातावरण झालंय. पण पाऊस येईल असं वाटतंय. हा ना, थेंब थेंब येत पण येतोय, पण पाऊस जोरात पडणार आहे असं वाटतंय. खरंच खूप जोरात पाऊस येणार आहे. थेंब नाही दिसत आहे. हा खाली दिसतंय बघा. हाय सगळ्यांना. आता चालली, आता जेवण करतो आम्ही. जेवण वगैरे करतो, चला गप्पा मारू थोड्याशा. या सगळेजण जेवण करायला. मस्त भेंडी आणि चपाती बनवली आहे. तुम्हाला आवडते का अशी भेंडी? छान झाली. मी एकदा बनवली होती, आम्हाला भाऊंना आवडली होती. छान झाली. माझं ऑफिस आहे ना जवळच आहे, त्यामुळे टिफिन नाही घेऊन जात, मी घरीच येते जेवण करायला. आणि मग आता पूजा पण घरी, मग दोघी सोबत बसतो जेवायला. मला पण एकटीला जेवण जात नाही. मी ड्युटीला जायची ना तेव्हा असंच एकदा झालं होतं की नवीन नवीन लग्न झालं होतं आणि घरी अशी सवय होती ना की मी येईपर्यंत सगळे जेवायला थांबून राहायचे.
ती पण 9:30ला आली पण त्याच्या पुढे आम्ही जेवण करायला बसलो. तर एक दिवस ना सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि मला एकटंच म्हणजे मी एकटीच बाकी होती. मग मी जेवायला बसली लग्नानंतर. तर मला खूप डोळ्यात माझं पाणी आलं. त्या दिवसानंतर यांना म्हणजे अक्षरशः 8:30-9 वाजता जेवायची सवय होती. पण मी येईपर्यंत तशाच उपाशी व्हायच्या आणि मग 10 वाजता जेव्हा मी येणार तेव्हा या माझ्यासोबत जेवण करायच्या. मग त्यानंतर आम्ही कायम सोबतच जेवण करतो. आणि आज सुद्धा म्हणजे आता जवळपास 2:30 वाजले असतील ना, 2:30 वाजले. मग मला पण असं होतं की मी त्यांच्याशिवाय जेवण नाही करत. आम्ही दोघी सोबतच जेवतो रोज. चला आता तुम्ही पण आमच्या सोबत जेवण करा. पाऊस येणार आहे आमच्या तर खूप जोरात पाऊस येणार आहे. खूपच दगव असते. मग मी आता कपडे भिजवले आणि होता आमच्या इथं म्हणजे मला नाही माहिती त्याला काय म्हणजे पूर्वीचे लोक म्हणतात की आमच्या इथं ना जेव्हा भैरवनाथाची यात्रा होते ना त्याच्या आधी ना पाऊस येतच असतो. आता 8च दिवस बाकी यात्रेला. किती डगव असते. मला असं वाटतं आज एकदम जोरात पाऊस आहे. आता तुम्ही जाताना छत्री घेऊन जा बरं का, नाही तर मग परत पाऊस आला तर वांगी होती. किती मस्त मातीचा वास येतोय ना. पहिला पाऊस आहे हा या वर्षीचा. लोक पावसात भजे खातात, मी पावसात ज्यूस पेते. मी आता भजी पण तळणार आहे. पण मी ऑफिसला जाणार आहे. खूप जोर जोरात विजा अशा कडकड करताय. आपलं बेलाचं झाड पाहिलं किती छान झालं. ऋतुताई आता पुन्हा ऑफिसला जात आहे. आता इथे आपण व्हिडिओची एंडिंग करूया आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.